नगर मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसापासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। कामाच्या संत गतीमुळे सकाळ व संध्याकाळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन महामार्गाची पाहणी केली। त्यांनी विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची नेमकी कारणे जाणून घेतली। अपूर्ण रस्त्याचे काम, अव्यवस्थित वळणमार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। यावेळी नागरिक, वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी थेट ऐकून घेतल्या। पाहणी दरम्यान पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी उपस्थित होते। वाहतूक सुरळीत करण्यासाठी डॉक्टर विखे पाटील यांनी तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे, तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित करणे तसेच कामाच्या ठिकाणी सूचना फलक व प्रकाश व्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी थेट जबाबदारी स्वीकारली। वाहतूक नियंत्रणासाठी जिथे मनुष्यबळ अपुरे आहे तिथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करावी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। नागरिकांचा त्रास कमी व्हावा आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे संवेदनशील व ठोस आश्वासन त्यांनी दिले। यावेळी त्यांनी नागरिकांनाही संयम ठेवण्याचे आवाहन केले। विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले। तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल असे सांगत संबंधित कंत्राटदार व यंत्रणाची जबाबदारी निश्चित केली जाईल असे संकेतही त्यांनी दिले। आता इथं आहे ना, इथं सिंगल रोड होतोय तर काय करायचंय, इथं 2 बॅरिकेड लावून टाकावं। इथला माणूस आहे ना, हा इकडे येतात कामाने, गेली इथं काय करायचं, इकडून रिव्हर्स एंट्री पण याला जायचं कडे थोडी जागा ठेव पोलीस छोटीशी, मग याला इकडून इकडून कोणी घुसता कामाने आणि इकडून त्याला जायचं। हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही। कोणाला तरी उतरावं लागेल। त्याच वेळ माझ्यावाली मी जरा महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज राहुरीमध्ये, तर ते काय खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं, तेव्हा JCB बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डे बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली। ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे, होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही। आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला। होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल। ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही, रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे। तर तीच भूमिका माझी आहे। आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत। कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची, ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलोय कामाला। तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी। जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी। सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा। एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकमेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो। राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल। धन्यवाद। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आल्हाट।